हॅलो स्टुडंट्स, कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण साऊंड वेव्हच्या वेलॉसिटीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली की हाऊ डज साऊंड वेलॉसिटी डिपेंड्स ऑन द टेम्परेचर, देन प्रेशर अँड डेन्सिटी. ओके, इथं आपण हे पाहिलं की जर तुम्हाला प्रेशर आणि डेन्सिटी जर दिली असेल तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, लॅपलासचा फॉर्म्युला. अँड इफ ओनली टेम्परेचर इज गिवन टू यू, प्लीज यूज द टेम्परेचर फॉर्म्युला. ठीक आहे. आता आज थोडंसं त्याच्यामधला एक सेक्शन राहिलेला होता आपला, तो कंप्लीट करतो आपण. ह्युमिडिटी अँड स्पीड ऑफ साऊंड. तर अशी सिच्युएशन इमॅजिन करा की दोन पर्टिक्युलर टाईम इन्स्टंट आहेत ज्याच्यामध्ये ड्राय एअर आहे आणि एकामध्ये ह्युमिड एअर आहे. ठीक आहे. एकामध्ये ड्राय एअर आहे एका दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ह्युमिड एअर आहे. ओके, असे दोन सिच्युएशन आपण इमॅजिन करतोय. ह्युमिड एअर म्हणजे काय असतं, ह्युमिडिटी म्हणजे काय असते, तर त्या एअरमध्ये जे की तुमचे N2, O2, CO2 असतात त्याच्यामध्ये आता वॉटर वेपर जे असतात ते थोडेसे जास्त डिझॉल्व्ह होतात. त्या एअरला आपण ह्युमिड एअर म्हणतो. वॉटरचा प्रेझन्स वाढला, वी से दॅट द ह्युमिडिटी हॅज बीन इन्क्रीज्ड. ओके. आता ड्राय एअर आणि ह्युमिड एअरमध्ये जर आपण वेलॉसिटी फाइंड आउट केली ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, तर वेलॉसिटीचा कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडं, वेलॉसिटी इज अंडर रूट गामा इंटू प्रेशर डिवाइड बाय डेन्सिटी. राईट, आपण हा फॉर्म्युला वापरतोय. तर कॉन्स्टंट प्रेशर आहे दोन्ही केसेसमध्ये, तर हे तर सेम राहील, गामा पण एक कॉन्स्टंट आहे तो पण सेम राहतो. सो नाव एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द डेन्सिटी फॅक्टर अंडर रूट ऑफ डेन्सिटी. ज्याची डेन्सिटी जास्त असेल त्याची वेलॉसिटी कमी असेल आणि ज्याची डेन्सिटी कमी त्याची वेलॉसिटी जास्त. ओके. तर ड्राय एअर आणि ह्युमिड एअरमध्ये असं होतं की डेन्सिटी ऑफ ड्राय एअर इज ॲक्च्युली मोर, डेन्सिटी ऑफ ड्राय इज मोर दॅन ह्युमिड. त्याच्यामुळं वेलॉसिटी ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ ह्युमिड. हे असं एक आपल्याकडं रिलेशन बनतं, याच्यावरती क्वेश्चन्स बनतात. ठीक आहे. सो ॲट कॉन्स्टंट प्रेशर वेलॉसिटी इन ह्युमिड एअर इज मोर दॅन दॅट ऑफ ड्राय एअर. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवणं जरुरी आहे. याच्यासोबत अजून एक पार्ट तुम्ही लक्षात ठेवणं जरुरी आहे वेलॉसिटीबद्दल. आपण काल 3 फॉर्म्युले पाहिले, फॉर गॅस, त्यानंतर फ्लुइड किंवा लिक्विड म्हणू शकतात तुम्ही, आणि त्यानंतर सॉलिड, असे 3 आपण फॉर्म्युले पाहिले. तर जनरली असं सांगितलं जातं की स्पीड ऑफ साऊंड इन सॉलिड इज मच मोर दॅन दॅट ऑफ द फ्लुइड अँड द लोएस्ट इज इन द गॅस. हे पण पॉईंट तुम्हाला लिहून घेणं जरुरी आहे. म्हणजे स्पीड ऑफ साऊंड ही सगळ्यात जास्त सॉलिडमध्ये असते, मग लिक्विडमध्ये असते आणि मग सगळ्यात कमी गॅसमध्ये असते. बघा, गॅसमध्ये कमी आहे तरी पण ती 330 आहे, म्हणजे सॉलिड आणि लिक्विडमध्ये किती जास्त असेल. राईट. असं होण्याचं कारण काय आहे, द रिझन दॅट दिस हॅपन्स इज बिकॉज ऑफ डेन्सिटी ऑफ द मटेरियल, बिकॉज ऑफ डेन्सिटी ऑफ मटेरियल. म्हणजे डेन्सिटी ऑफ सॉलिड जी आहे ती जास्त आहे दॅन तुमचं फ्लुइड्स है ना, डेफिनेटली. आणि मग त्यामुळं आणि सगळ्यात शेवटी गॅस. सो तुम्ही असं ह्या तिघांमध्ये जर कंपॅरिझन करायचं असेल तर डेन्सिटी ज्या पद्धतीनं बदलते त्या पद्धतीनं स्पीड्स बदलते असं तुम्ही म्हणू शकतात. जास्त डेन्सिटी जास्त वेलॉसिटी, कमी डेन्सिटी कमी वेलॉसिटी. म्हणजे कसं आहे, साऊंड ही एक वेव्ह आहे, एक डिस्टर्बन्स आहे. तो हा डिस्टर्बन्स एका ठिकाणी जर क्रिएट झाला तर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मध्ये किती मॉलिक्यूल आहेत त्यांच्या थ्रू हा डिस्टर्बन्स पास होणार आहे. मॉलिक्यूल जितके जवळ असतील तितकं फास्ट इंटरॅक्शन होईल आणि तितकी फास्ट एनर्जी पास होईल, म्हणजे स्पीड जास्त होते. राईट. त्यामुळं 3 वेगवेगळे मटेरियल जर आपण घेतले, पूर्णपणे वेगवेगळे मटेरियल है ना, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, तर सॉलिडमध्ये जास्त स्पीड येते कारण त्याचे मॉलिक्युल्स हे जास्त डेन्सली पॅक्ड आहेत. आता काही स्टुडंट्स मला हा डाऊट विचारतात
की सर इथं आपण डेन्सिटीवरती वेलॉसिटी जर सांगत असू, डायरेक्टली प्रोपोर्शनल जर सांगत असू, तर या मागच्या पार्टमध्ये का नाही? इथं डेन्सिटी जास्त होती तर स्पीड कमी झाली होती गॅसेसमध्ये, राईट, ड्राय आणि ह्युमिडमध्ये. तर हेच रिलेशन आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसमध्ये का नाही वापरत? त्याचं कारण असं आहे जेव्हा तुम्ही गॅसबद्दल बोलायलात ना, जेव्हा तुम्ही फक्त गॅसबद्दल बोलायलात, तिथं आपण प्रेशर सेम घेतलेलं आहे, आपण गामा पण सेम घेतलेला आहे. सो एव्हरीथिंग नाव डिपेंड्स ऑन डेन्सिटी आणि तेही इनव्हर्सली. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही, त्यामुळं हे असं रिलेशन आहे, पण जेव्हा तुम्ही एक लिक्विड आणि एक गॅसबद्दल बोलता, तर लिक्विडची वेलॉसिटी, सॉलिडमधली वेलॉसिटी काय आहे आठवतं तुम्हाला? काल आपण लिहिलं होतं, यंग्स मॉड्युलस डिवाइड बाय डेन्सिटी होती सॉलिडसाठी, आणि गॅससाठी गामा इंटू प्रेशर अपॉन डेन्सिटी. हे यंग्स मॉड्युलस आहे आणि इथं हे प्रेशर इंटू गामा आहे, CP/CV. यू हॅव टू अंडरस्टँड की इथं फक्त डेन्सिटीवरती गोष्टी नाही आहेत बदलत. हे इथला यंग्स मॉड्युलस पण भरपूर वेगळा आहे आणि इथं ही एक वेगळीच क्वांटिटी आहे, राईट. या फॅक्टरमुळं आपण म्हणतो की मग वेलॉसिटी ही डेन्सिटीला इनव्हर्स नाही आहे, कारण हे बाकीचे पण फॅक्टर आहेत ना. पण हे लक्षात ठेवायला सोपं जातं की ज्या पद्धतीनं डेन्सिटी आहे त्याच पद्धतीनं वेलॉसिटी आहे. डोंट ट्राय टू कम्पेअर दिस रिलेशन्स विथ रिस्पेक्ट टू द प्रिव्हियस वन. ह्याच्यासोबत कम्पेअर त्याला नका करू, ठीक आहे, कन्फ्युजन होईल. ओके. आणि हे जे आपण लिहून दिलेलं आहे ना, हे जे लिहून दिलेलं आहे हे आपण हा एक्सपेरिमेंटल फॅक्ट आहे ॲक्च्युली. दिस इज अन एक्सपेरिमेंटली प्रूव्ड फॅक्ट. ठीक आहे. आता थोडंसं आपण पुढे जातोय. आपला आजचा जो मेन फोकस असणार आहे तो आहे, एकच मिनिट, सॉरी, स्टँडिंग साऊंड वेव्स. तर आपण स्ट्रिंगवरती स्टँडिंग वेव्ह बनवल्या होत्या, नोड्स, अँटी नोड्स. अगदी त्याच पद्धतीनं साऊंडचं पण होतं. त्यासाठी तुम्हाला आता इथं स्ट्रिंग घ्यायची गरज नाही. सो यू हॅव टू टेक अ ट्यूब. तुम्हाला एक ट्यूब घ्यावी लागते, है ना, तुम्हाला ट्यूब घ्यावी लागते. त्याला ऑर्गन ट्यूब पण म्हणतात. ऑर्गन ट्यूब म्हणजे इट्स लाईक काइंड ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतात जनरली. ऑर्गन त्याला नाव वापरलं जातं. ऑर्गन ट्यूब म्हणजे कसं, त्याचं रेडियस सगळीकडे युनिफॉर्म असते. ओके. ऑर्गन ट्यूब म्हणजे जास्त काही वेगळं नाही. तुम्ही बासरी जर म्हणली तर ते पण एक ऑर्गन ट्यूबच आहे. किंवा नॉर्मल पाईप, तुमच्या घरातला PVC पाईप घ्या, तोही एक ऑर्गन पाईप आहे, ऑर्गन ट्यूब आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आपण वेव्ह ऑन अ स्ट्रिंगवरती स्टँडिंग वेव्ह क्रिएट केल्या, दोन टाईपच्या क्रिएट केल्या होत्या. एकदा स्ट्रिंग जी आहे ती दोन्ही ठिकाणी फिक्स्ड घेतली होती आणि एकामध्ये वन एंड ओपन घेतलं होतं, राईट. इथं पण तशा पद्धतीच्या बनत असतात. ओके. तर पहिला आहे आपलं क्लोज्ड ऑर्गन पाईप. ही एक टाईप असेल, ठीक आहे. आणि दुसरा असेल ओपन ऑर्गन पाईप. ठीक आहे. क्लोज्ड ऑर्गन पाईप मध्ये काय असतं, तर तुमचं एक एंड पूर्णपणे क्लोज केलेलं असतं. बघा, हे असं क्लोज केलेलं असतं हे, आणि हे ओपन असतं एका साईडचं. ठीक आहे. आणि ओपन ऑर्गन पाईप मध्ये दोन्ही एंड पूर्णपणे ओपन असतात. हा फरक आहे. ठीक आहे. तर क्लोज ऑर्गन पाईप मध्ये ही डायग्राम, ओपन ऑर्गन पाईप मध्ये ही डायग्राम. दोन्ही एंड ओपन आहेत. इथं एक एंड ओपन आहे, एक एंड क्लोज. ह्या दोघांवरती आपण सेम त्या पद्धतीने वेव्ह बनवणार आहोत जशा आपण वेव्ह ऑन अ स्ट्रिंग क्रिएट केल्या होत्या. ठीक आहे. आता थोडंसं मी पुढे जातोय. आपण सध्या फक्त क्लोज्ड ऑर्गन ट्यूब बद्दल बोलूयात. बघा, क्लोज्ड ऑर्गन ट्यूब, क्लोज ऑर्गन ट्यूब वरती आपण बोलूयात. तर डायग्राम काढूयात आपण इथं. तर तुमचं जे एंड क्लोज आहे ना, तुमचं जे एंड क्लोज आहे, इकडचं ओपन आहे. इथं जी एअर आहे, आता तुम्ही इथं एक ट्युनिंग फोर्क ठेवतात,
व्हायब्रेशन्स करतात, त्यांना साऊंड वेव्ह मध्ये जातात, रिफ्लेक्ट होतात आणि मग इनकमिंग आणि रिफ्लेक्टेड वेव्ह एकमेकांमध्ये इंटरफिअर होतात आणि स्टँडिंग वेव्ह बनत असतात. सेम लॉजिक जसं वेव्ह ऑन स्ट्रिंग मध्ये होतं तेच डेरिव्हेशन आहे. सो मी डेरिव्हेशन परत देत नाही, आपण डायरेक्ट डायग्राम्सकडे जातो, ठीक आहे, आणि फॉर्म्युलांकडे. तर ॲज यू कॅन सी, बिकॉज दिस एंड इज क्लोज्ड, इथं जे मॉलिक्युल्स असतील, एअरचे मॉलिक्युल्स, त्यांना या डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट करायला जागाच नाही आहे. सो ह्यांचं इथं व्हायब्रेशन जे आहे ते 0 होतं. म्हणजे जर आपण डिस्प्लेसमेंट वेव्ह जर क्रिएट केली, म्हणजे डेल्टा एस शोज द डिस्प्लेसमेंट ऑफ द एअर मॉलिक्युल्स, तर इथं डिस्प्लेसमेंट होत नाही, 0 होते. म्हणजे इथं नोड बनतो बघा, आठवतं? नो डिस्प्लेसमेंट म्हणजे नोड बनत असतो आणि हे तर ओपन आहे. सो इथं तुमचं डेल्टा एक्स जे आहे ते मॅक्सिमम होतं, म्हणजे हा बनतो अँटी नोड. ठीक आहे, डायग्राम कशी बनेल? इकडं नोड, इकडं अँटी नोड. हे बघा, ही तुमची डायग्राम बनायला पाहिजे फंडामेंटल मोडला. समजतं का? फंडामेंटलला ही डायग्राम बनायला पाहिजे. जिकडे एंड क्लोज आहे तिकडं तुम्ही डिस्प्लेसमेंट 0 टाका, म्हणजे नोड, आणि दुसऱ्या बाजूला मग अँटी नोड. ठीक आहे. पण तुम्हाला जर आठवत असेल, मे बी 2 or 3 लेक्चर्स बॅक आपण हे सांगितलं होतं की साऊंड वेव्ह 2 पद्धतीने दाखवता येते. एक डिस्प्लेसमेंट वेव्हच्या टर्म्समध्ये आणि दुसरं म्हटलं होतं आपण एक्सेस प्रेशरच्या टर्म्समध्ये. करेक्ट? दोघांमध्ये आपण एक ग्राफ पण काढला होता. आय थिंक साऊंड वेव्ह इंट्रो या चॅप्टर या लेक्चरमध्ये हेडिंग खाली ते आहे, तुम्ही बघून घ्या. तर डिस्प्लेसमेंटच्या टर्म्समध्ये जर तुम्ही वेव्ह दाखवली आणि एक्सेस प्रेशरच्या रिस्पेक्टमध्ये जर तीच वेव्ह दाखवली, तर दोघांमध्ये रिलेशन काय होतं की जिथे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम होती ना, तिथं एक्सेस प्रेशर 0 होता आणि वाईस वर्सा. म्हणजे मला असं म्हणता येईल का बघा, जर याच ट्यूबमध्ये मी फंडामेंटल वेव्ह जर दाखवली, फंडामेंटलच वेव्ह दाखवणार आहे मी, फंडामेंटल मोड दाखवणार आहे, पण एक्सेस प्रेशरच्या रिस्पेक्टमध्ये दाखवतोय मी. तर बघा, ह्या क्लोज एंडला जर डिस्प्लेसमेंटचा जर 0 बनत असेल तर एक्सेस प्रेशरचं मॅक्सिमम बनला पाहिजे, म्हणजे अँटी नोड. ठीक आहे. आणि त्यामुळे मग इथं तुमचा अँटी नोड म्हणजे हे असं यायला पाहिजे, राईट. आणि जिथं ओपन एंड आहे तिथं तुमचा डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम होता, तर एक्सेस प्रेशर तुमचा 0 आला पाहिजे, म्हणजे नोड बनला पाहिजे प्रेशरसाठी, बरं का, एक्सेस प्रेशर. सो दिस वुड बी युअर डायग्राम. हा तुमचा थिअरी प्रश्न बनवू शकतो की क्लोज एंडला डिस्प्लेसमेंट वेव्हचा कोणता पार्ट बनत असतो, इज इट अ नोड और अँटी नोड? तर क्लोज एंडला डिस्प्लेसमेंटचा नोड बनतो, मात्र एक्सेस प्रेशरचा अँटी नोड बनत असतो. वेरॅज ओपन एंडला डिस्प्लेसमेंटचा अँटी नोड बनत असतो, तर एक्सेस प्रेशरचा नोड बनत असतो. हे झाले तुमचे फक्त फंडामेंटल मोड झाले, है ना. तर आपण काय करणार आहोत, ह्या दोघांपैकी फक्त एक घेऊन आता पुढे जाणार आहोत. ह्यापैकी एक घेऊन आय विल टेक दिस. आपण डिस्प्लेसमेंटसाठी सांगूयात, कारण हे सोपं जातं लक्षात ठेवायला. कारण बघा, जिथं जागा नाही आहे, हा क्लोज एंड आहे ना, तर डिस्प्लेसमेंट नाही होणार. सो डिस्प्लेसमेंट 0. हेच सेम लॉजिक आपण वेव्ह ऑन अ स्ट्रिंगसाठी पण वापरलं होतं की हे फिक्स एंड आहे तर इथं डिस्प्लेसमेंट 0, ओपन एंड आहे, फ्री एंड आहे, तर तिथे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम. सो हे युनिफॉर्मिटी राहील आपण जर या टाईपमध्ये गेलो तर. म्हणून मी आता ह्याच्या पुढे जे काही डायग्राम बनवणार आहे त्या डिस्प्लेसमेंट वेव्हसाठी असतील. ठीक आहे. तर आता आपण काय करूयात, क्लोज्ड ऑर्गन पाईपमध्येच आता फॉर्म्युले करूयात डिफरंट मोड्ससाठी. ओके, बघा आता डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स, different modes of vibrations for closed organ pipe. ठीक आहे, क्लोज्ड ऑर्गन पाईप. तर बघा, पहिला आहे तुमचा फंडामेंटल मोड. आत्ताच ड्रॉ केला होता आपण, तो परत काढतोय मी. फंडामेंटल मोड डायग्राम कशी येईल बघा बरं. इकडे अँटी नोड आणि इकडे नोड. ही तुमची जर लेंथ असेल, इफ दिस इज द लेंथ ऑफ द ट्यूब, डू यू सी दॅट दिस लेंथ इज ऍक्च्युली 1/4 ऑफ द लेमडा. त्यामुळे लेमडा काय आला,
इट इज 4 times द लेंथ. देअरफोर आपण काय लिहू शकतो बघा, मी इथं तो परत एकदा इक्वेशन लिहिलोय. वेलॉसिटी वेव स्पीड इज फ्रीक्वेन्सी इंटू वेवलेंथ. देअरफोर फ्रीक्वेन्सी इज वेव स्पीड बाय वेवलेंथ, है ना. हा फॉर्म्युला मी इथं लावतोय ना. फंडामेंटल मोड्ससाठी फ्रीक्वेन्सी काय येईल, वेव स्पीड, वेव इन द एअर डिवाइड बाय लॅम्डा, लॅम्डाच्या जागी 4L. हे झालं तुमचा पहिला फॉर्म्युला. सॉरी, दुसरा फॉर्म्युला फर्स्ट ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन डायग्राम कशी बनेल बघा. इकडं नोडच बनला पाहिजे, इथं अँटी नोडच बनला पाहिजे, पण बघा आता कसं होईल, हे असं जाईल, राईट. किती आहे हे, दिस लेंथ ऑफ द ट्यूब इज ॲक्च्युली 3/4 ऑफ द लॅम्डा. म्हणजे लॅम्डा काय झाला, 4L/3 झाला, ठीक आहे. म्हणून फ्रीक्वेन्सी काय झाली, वेलॉसिटी बाय लॅम्डा. सो वेलॉसिटी टाका इथं आणि लॅम्डाच्या जागी 4L/3. सो इथं 4L आला आणि 3 जे आहे तर वर गेला. पण बघा V/4L म्हणजे तर F0 आहे. सो हे 3 times F0 होणार आहे आणि त्यामुळे याला असं F3 लिहितोय मी. आणि बघा हे फंडामेंटलच्या 3 times आहे म्हणून याला आपण कोणता हार्मोनिक म्हणतो, पहिल्या ओव्हरटोनला आपण म्हणू थर्ड हार्मोनिक, कारण ही फंडामेंटलच्या 3 times आहे म्हणून. आठवते असे फॉर्म्युले कुठे झाले होते, हे असे फॉर्म्युले झाले होते वेव्ह ऑन स्ट्रिंग मध्ये. पण कोणत्या केसमध्ये, हा क्लोज ऑर्गन पाईप जो आहे ना त्याचे सेम रिझल्ट आपण यूज करू शकतो. सेम ॲज स्ट्रिंग फिक्स्ड ॲट वन एंड. आठवत आहे त्याला, हे सेम फॉर्म्युला लिहिले आहेत, हे सेम डायग्राम्स बनलेले आहेत, तुम्ही एकदा चेक करू शकतात, ठीक आहे. म्हणजे इथं फंडामेंटल जी फ्रिक्वेन्सी आहे F0 त्याच्या पुढचा हार्मोनिक डायरेक्ट 3 टाइम येतो. तिकडे काय झालं होतं ह्याच्या पुढे आठवत आहे, ह्याच्या नेक्स्ट कधी येणार आता 5 times येणार आहे ना. सगळे हे ऑड हार्मोनिक्स इथं क्रिएट होतात. सो इथं पहिलं जर F0 असेल तर दुसरं म्हणजे जस्ट नेक्स्ट फ्रिक्वेन्सी इथं डायरेक्ट 3 पट असेल. त्याच्या नेक्स्ट असेल डायरेक्ट 5 times, त्याच्या नेक्स्ट असेल असं. अशा पद्धतीनं पुढे जाणार आहे. म्हणजे इथं जर स्टँडिंग वेव्ह बनली, मी एक एक्झाम्पल देतोय, आय एम गिव्हिंग यू एन एक्झाम्पल. इथं जर पहिली स्टँडिंग वेव्ह बनली समजा 600 हर्ट्झला या ट्यूबमध्ये, त्याची लेंथ त्या स्टाईलने तुम्ही घेतली. फंडामेंटल मोड जर 600 हर्ट्झचा जर मिळाला तर त्याच्या पुढचा मिळतो डायरेक्ट 1800 हर्ट्झला. पुढची स्टँडिंग वेव्ह त्याच ट्यूबमध्ये 1800ला भेटेल, म्हणजे डायरेक्ट 3 टाइम केलं मी, है ना, ह्याच्यावरून 3 टाइम. आणि ह्याच्या पुढचा कधी भेटेल, 5 times करा, 3000 हर्ट्झला परत तुम्हाला स्टँडिंग वेव्ह मिळते. आता इथे एक गोष्ट मला तुम्हाला थोडं प्रॅक्टिकल बेसिसवरती सांगायची आहे. स्ट्रिंग मध्ये जेव्हा स्टँडिंग वेव्ह बनत होत्या, यू कुड सी द लूप्स बीइंग फॉर्म्ड. ज्या डायग्राम आपण काढत होतो त्या लूप्स तिथं बनत होते, राईट. इथं हे लूप्स बनताना दिसणार नाहीत. दीज आर साऊंड वेव्ह. आता साऊंड वेव्ह मी इथं पाठवतो, दिसते का, नाही दिसत. सो हे पण तुम्हाला ऍक्च्युली तिथं दिसणार नाही, है ना. देन हाऊ टू टेल की स्टँडिंग वेव्ह खरंच बनलेली आहे, हाऊ टू बी शुअर की आपण जे काही सांगतोय ते खरं आहे. म्हणजे 600 हर्ट्झला बनत असेल तर मग दुसरी त्याच्या नेक्स्ट जी आहे ती 1800ला बनेल. हाऊ कॅन वी बी शुअर अबाउट दिस, ओके. तर काय आहे बघा, जर मी एक असा माझा मोबाईल घेतला, या मोबाईलमध्ये जर मी 600 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी जर सेट केली आणि ही ट्यूब घेतली जी त्यांनी मला दिलेली आहे, या ट्यूबच्या ओपनिंगवरती मी असा हा मोबाईल ठेवला समजा, आणि 600 हर्ट्झ
ऑन केली, काल मी तुम्हाला तो ॲप सांगितला होता, तो ॲप घेऊन मी जर इथं साऊंड जर जनरेट केला तर काय होतं, जर हे सगळं काही करेक्ट असेल म्हणजे एव्हरीथिंग सेट्स हिअर लाईक लेंथ परफेक्ट एवढीच आहे वगैरे वगैरे वगैरे, आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी या ट्यूबसाठी जर 600 हर्ट्झ असेल आणि मी जर ती दिली असेल इथून, तर काय होईल, इथं जो आवाज बनेल ना तो थोडासा मोठा होतो. यू कॅन ॲक्च्युली हिअर द डिफरन्स इन द साऊंड. म्हणजे ही ट्यूब जर बाजूला काढली आपण आणि फक्त ह्याचा आवाज ऐकला तर जी इंटेन्सिटी ऐकू येईल आपल्याला त्यापेक्षा खूप जास्त इंटेन्सिटी ऐकू येते ही ट्यूब लावल्यानंतर. तो आवाज मॅग्निफाय झाल्यासारखा होतो. समजते? द साऊंड विल मॅग्निफाय. ठीक आहे. स्पीकर नाही आहे तिथं, जस्ट स्टँडिंग वेव्ह बनतात आणि तुम्हाला एक ॲप्रिशिएबल डिफरन्स लक्षात येतो साऊंडमध्ये. अरे आवाज वाढतोय. मग आता समजा 600 हर्ट्झला जर तसाच आवाज जर वाढत असेल त्याला म्हणतात रेझोनन्स. म्हणजे हा 600 हर्ट्झचा हा सोर्स जेव्हा इथं ठेवला जातो रेझोनन्स क्रिएट होतो, म्हणजे स्टँडिंग वेव्ह बनते आणि इंटेन्सिटी वाढते, आवाज मोठा ऐकू येतो. ठीक आहे. मग आता माझ्याकडं हे आहे मोबाईल, मी ह्याची फ्रिक्वेन्सी बदलू शकतो राईट. मग समजा मी 600 वरून वाढवली आणि 700 हर्ट्झ केली, आवाज कमी होतो. तो जो बनत होता ना मॅग्निफाय झालेला तेवढा मॅग्निफाय नाही होणार, तो कमी होतो. आणि ते कमी व्हॅल्यू तशीच राहते टिल यू रीच अप टू 1800 हर्ट्झ. म्हणजे 3 टाइम्स फ्रिक्वेन्सी होईपर्यंत आवाज कमीच राहतो. परत 18 हर्ट्झला यू कॅन ॲप्रिशिएबली सी की अरे खूप जास्त आवाज वाढलेला आहे, कारण परत एकदा रेझोनन्स होतो. दॅट इज हाऊ वी टेल की 600 हर्ट्झ इज द फर्स्ट फंडामेंटल आणि मग 1800 डायरेक्ट नेक्स्ट आहे त्याची. आवाजावरून आपण हे सांगू शकतो. ठीक आहे. पुढे चालूयात. बघा आता ह्याचे सगळे रिझल्ट्स जे आहेत ते स्ट्रिंग फिक्स्ड ॲट वन एंडला रेप्लिकेट होणार आहेत. फ्रिक्वेन्सीज पण त्याच पद्धतीने आहेत, 1:3 1:5 ओके. मी हे फक्त 2च देतोय, ह्याच्या पुढे डायरेक्ट 5 टाइम्स होणार आहे, ते मी देत नाहीये. पुढे चालूयात. दुसऱ्या टाईपची आपण स्टँडिंग वेव्ह पाहूयात आता. डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स फॉर क्लोज्ड ऑर्गन पाईप केलं आपण. आता आपण पाहणार आहोत डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन फॉर ओपन ऑर्गन पाईप. ओके. बघा different modes of vibrations for open organ pipe. हे असं. ठीक आहे. त्यातला पहिला घेतोय आपण फंडामेंटल मोड. फंडामेंटल मोड मध्ये ओपन ऑर्गन पाईप म्हणजे बघा आता हे असा काढायचा. ठीक आहे. दोन्ही साइड ओपन, तर दोन्ही बाजूला अँटी नोड बनणार आहे बरं का. अँटी नोड बघा ही अशी डायग्राम बनते. हे बघा हे असं. ठीक आहे. अँटी नोड बनला पाहिजे आणि इथं मध्ये बरोबर नोड बनला पाहिजे. इफ दिस इज द लेंथ आय कॅन सी दॅट द लेंथ इज हाफ ऑफ द वेवलेंथ. देअरफॉर लॅम्बडा झाला ट्वाइस ऑफ एल. करेक्ट. मी इथं परत ते इक्वेशन लिहून घेतोय की फ्रिक्वेन्सी इज वेव्ह स्पीड डिवाइड बाय वेवलेंथ. त्यामुळं इथं जी फ्रिक्वेन्सी बनेल फंडामेंटल मोडची ती बनेल वेव्ह स्पीड डिवाइड बाय लेंथच्या जागी ट्वाइस ऑफ द लेंथ ऑफ द ट्यूब. समजते? सेकंड काय असतो आपला फर्स्ट ओव्हरटोन असतो है ना. फर्स्ट ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन मध्ये कशी डायग्राम बनेल लक्षात येते तुम्हाला. हे असं होणार आहे, इकडे येणार आहे, परत इकडे जाणार आहे. हे असं होणार आहे, इकडे जाणार आहे, परत इकडे जाणार आहे. ही आहे तुमची लेंथ ऑफ द ट्यूब. पण जर तुम्ही बघितलात हे बघा हे वरचं λ/4 आहे, खालचं λ/4 आहे आणि हे λ/2 आहे मध्ये. म्हणजे दिस टोटल इज ॲक्च्युली लॅम्बडा. त्यामुळं लॅम्बडा इज ॲक्च्युली द लेंथ है ना. त्यामुळं इथं फ्रिक्वेन्सी काय आली वेव्ह स्पीड डिवाइड बाय लॅम्बडा विच इज द लेंथ है ना. इफ यू सी at this part, this frequency is the double of fundamental frequency. बघा बरं ह्याच्या डबल आहे ना हे है ना. म्हणून याला F2 पण लिहितात. and the first overtone is also called which harmonic? Second harmonic है ना.
मागं काय होतं, डायरेक्ट थर्ड हार्मोनिक आला होता पहिल्या ओव्हरटोनला, इथं सेकंड येतो. असंच जर तुम्ही तिसरं काढलात तर ते थर्ड हार्मोनिक येतं. सेम स्ट्रिंग वरती पण आपण असंच केलेलं आहे, पण तिथं कोणत्या केससाठी केलं होतं आपण, कोणत्या टाईपची स्ट्रिंग होती ती, इट वॉज फिक्स्ड ॲट बोथ एंड. फिक्स्ड ॲट बोथ एंड वाला जे डायग्राम्स आहेत स्ट्रिंगसाठी त्या सेम इथं लागू होतात आणि फॉर्म्युले पण, बरं का. मग आता इथं ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत है ना, फंडामेंटल, नंतर पहिलं ओव्हरटोन, मग दुसरं ओव्हरटोन, त्या फ्रिक्वेन्सीज कशा येतात, हे जर F0 असेल 2F0 पण येणार, मग 3F0 पण येणार, मग 4F0 पण येणार, असं हे वाढत जाणार आहे. म्हणजे जर ओपन ऑर्गन पाईप असेल, ओपन ऑर्गन पाईप असेल, दोन्ही बाजूला ओपन जर असेल तर सगळे हार्मोनिक्स मिळतात, इवन ऑड सगळेच मिळतात. पण जर क्लोज ऑर्गन पाईप असेल फक्त ऑड हार्मोनिक्स मिळतात, हे लक्षात ठेवा. ओके, ते क्वेश्चन्स करूयात आपण आता, महत्त्वाचे आहेत क्वेश्चन्स. बघा हे क्वेश्चन्स आहेत. Velocity of sound in air is 320. A pipe closed at one end has a length of 1 meter. Neglecting air end corrections, the air column in the pipe can resonate for sound of frequency. Okay, बघा ह्याच्याबद्दल मी नंतर सांगेन की हे काय आहे. अगोदर आपण त्यांनी जे दिलेलं आहे ते वापरूयात. वेलॉसिटी त्यांनी 320 दिलेली आहे आणि लेंथ जी दिलेली आहे ती 1 मीटर दिलेली आहे. ओके, ह्याच्यावरून आपल्याला काय करता येईल, द पाईप इज क्लोज्ड ॲट वन एंड. क्लोज ॲट वन एंड म्हटल्यानंतर हे असं एक मोड बनवू शकतो, फंडामेंटल मोड. या केसमध्ये आपला फॉर्म्युला काय होता, एकच मिनिट, ओके ठीक आहे. हां थोडं मागं जाऊयात आता. या मोडमध्ये फॉर्म्युला काय होता बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज V/4L है ना, आपण तो वापरतोय V/4L. इथं मी वापरतोय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज V/4L. वेलॉसिटी आहे 320 डिवाइड बाय 4L, लेंथ आहे 1 मीटर. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली 80 हर्ट्ज. 80 हर्ट्ज आहे का, आहे. त्यांनी म्हणलेलं आहे की कोणत्या कोणत्या फ्रिक्वेन्सीसाठी साऊंड रेझोनेट होईल. फंडामेंटल आली ठीक आहे, पण एक ऑप्शन ऑल ऑफ दीज म्हटलेलं आहे. सो चेक करा हे बाकीचे पण आहेत का. आता क्लोज्ड ॲट वन एंड जर असेल, क्लोज्ड ॲट वन एंड असेल तर कशा फ्रिक्वेन्सीज आहेत बघा, F0, 3F0, 5F0, 7F0. आपल्याला ते चेक करून बघावे लागेल है ना. हे जर F0 असेल तर 3F0 किती येईल, 240 हर्ट्ज येईल. 5F0 किती येईल, 400 हर्ट्ज येईल. हे पण ऑप्शन आहेत ना, हे बघा. मग ह्याला पण रेझोनन्स होणार आहे, स्टँडिंग वेव्ह बनणार आहे, म्हणून आन्सर येतं ऑल ऑफ दीज. असं नीट चेक करा. ओके, नेक्स्ट. A resonating column has a resonant frequency as 100 Hz, 300 and 500. Then it may. बघा काय म्हणलेलं आहे, 100 हर्ट्ज पण आहे, 300 पण आहे, 500 पण आहे. मग असं दिसत नाहीये का तुम्हाला, हे 100, 300 आणि 500 म्हणजे हे 1:3:5 आहे. म्हणजे हा डेफिनेटली क्लोज्ड ऑर्गन पाईप असू शकतो. बरोबर आहे का ऑप्शन, इट कॅन बी अ क्लोज्ड ऑर्गन पाईप. तर हे तर बरोबर आहे, हे तर बरोबर आहे. सॉरी हे क्लोज्ड ऑर्गन पाईप म्हणजे एका एंडला क्लोज, बरं का, एका एंडला क्लोज. हे असं म्हणता येईल मला, असंही म्हणता येईल. पण हे समजून घ्या की ही जर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल, ही जर फंडामेंटल असेल आणि हा जर ओपन ऑर्गन पाईप असता तर असेही आले असते ना. म्हणजे आपल्याला जे हवे आहेत ते तर येत आहेतच, मधले पण येणार आहेत, पण हे त्यांनी दिलेले नाही आहेत. बट दिस कुड ऑल्सो बी द सिच्युएशन, राईट. म्हणजे हा ओपन ऑर्गन पाईप पण असू शकतो.
तर हे बनवू शकतं बघा, ए आणि सी बोथ कॅन बी करेक्ट, बोथ कॅन बी करेक्ट. ठीक आहे. आता हे क्लोज ॲट बोथ एंड्स, कोणताही ऑर्गन पाईप जर दोन्ही बाजूनं बंद जर केलात तर तुम्ही साऊंड वेव्ह बाहेरून कशी टाकणार आहात, म्हणून हे कधीच नसतं. आयदर ओपन ॲट बोथ एंड्स और ओपन ॲट वन एंड, असेच ऑर्गन पाईप असतात. ठीक आहे. तर इथं आन्सर हे दोन्ही येऊ शकतात. ठीक आहे, पुढे चलूयात. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग ऑर्गन पाईप इज 100 हर्ट्ज. सिलेक्ट द रॉंग अल्टरनेटिव्ह. जर फंडामेंटल व्हायब्रेटिंग ऑर्गन पाईप म्हणलाय, ऑर्गन पाईप क्लोज आहे का ओपन आहे माहित नाही. जर ओपन असता तर फंडामेंटल जर 100 असेल तर त्याच्या पुढचं कितीला असेल, ओपनला सगळेच मिळतात ना, तर 200ला पहिला ओव्हरटोन येतो, मग 300 आणि मग असं हे पुढं जाईल. आणि जर क्लोज्ड ऑर्गन पाईप हा असता तर 100 नंतर डायरेक्ट 300 500 आणि असं मिळालं असतं. सो इथं आहे हा पहिला फर्स्ट ओव्हरटोन, इथं पण आहे हा पहिला फर्स्ट ओव्हरटोन. आता बघा, द फर्स्ट ओव्हरटोन इज 200. येस, ओपन असेल तर हे होऊ शकतं. द फर्स्ट ओव्हरटोन मे बी 400. दोन्ही केसेसमध्ये 400 हा कधीच पहिला ओव्हरटोन येऊ शकत नाही. त्यांनी रॉंग अल्टरनेटिव्ह म्हटलं नाही ना, दिस इज रॉंग. पुढचं बघा, फर्स्ट ओव्हरटोन मे बी 300. येस, इथं होऊ शकतं ते. क्लोज असेल तर हा ऑप्शन येतो, ओपन असेल तर हा ऑप्शन येतो, हा ऑप्शन कधीच येत नाही, म्हणून हा रॉंग अल्टरनेटिव्ह आहे. A closed organ pipe and an open organ pipe of same length produce two beats when they are set into vibration simultaneously in their fundamental mode. Okay, ठीक है. The length of open organ pipe is now halved and closed organ pipe is doubled. The number of beats produced will be. Okay. Beats म्हणजे काय असतात, तर ह्या दोघांच्या फ्रिक्वेन्सी मध्ये तेवढा गॅप आहे इनिशियली. ठीक आहे, दोघांच्या फ्रिक्वेन्सी मध्ये तेवढा गॅप असतो, तर अगोदर ते 2चा आहे असं म्हणतात. हे फंडामेंटल मोड साठी सुरू आहे म्हणून इथे नॉट टाकतोय मी. ठीक आहे. आता बघा, सेम लेंथच्या दोघेही आहेत. सेम लेंथचा जर मी ओपन पाईप घेतला, सेम लेंथचा म्हणजे हे L लेंथचा, आणि हा पण क्लोज पाईप जर L लेंथचाच घेतला, अशा टाईपच्या डायग्राम्स इथं बनतात. करेक्ट. आता तुम्ही बघा इथं या दोघांचे आपण फॉर्म्युले बघून घेऊयात फंडामेंटलचे काय होते है ना. एकच मिनिट थांबा, डायरेक्टच जाऊयात ना आपण. बघा, हे क्लोज साठी फंडामेंटल काय होता, V/4L होता क्लोज साठी है ना, आणि ओपन साठी काय होता, V/2L. एकदा एका ठिकाणी V/4L, एका ठिकाणी V/2L, त्याचा आपण वापर करूयात है ना. बघा, इथं असणार आहे तुमचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज V/2L, whereas इथं असणार होती V/4L. दोघांची लेंथ सेम आहे, स्पीड ऑफ साऊंड सेम असणार आहे. ह्या दोघांचा डिफरन्स इथं 2 हर्ट्ज येतोय, तर ते मी इथं लिहून घेतो. कोण मोठा असेल या दोघांमध्ये दिसते तुम्हाला, हा ओपन वाला मोठा असणार आहे, राईट. तर V/2L मायनस V/4L मस्ट बी इक्वल टू 2. हे इक्वेशन नंबर 1 झालं. ओके, पुढे जाऊयात. आता काय म्हणले त्यांनी, ओपन ऑर्गन पाईपची लेंथ त्यांनी अर्धी केलेली आहे आणि क्लोज्ड ऑर्गन पाईपची त्यांनी डबल केलेली आहे. ओके, आपण थोडंसं याला खाली नेऊ म्हणजे जागा राहील आपल्याला. ओपन ऑर्गन पाईपची लेंथ हाफ केलेली आहे त्यांनी, मीनिंग हे इनिशियल होतं, ओपन ऑर्गन पाईपची लेंथ अर्धी केलेली आहे. ठीक आहे, आणि इथं त्यांनी ते लेंथ ती डबल केलेली आहे. तुम्ही चेक करा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी या लेंथला इन्व्हर्स आहेत. सो इथं जर लेंथ अर्धी केलेली असेल, ही लेंथ अर्धी केलेली आहे ना, आणि इथं लेंथ डबल केलेली आहे, ह्याच्या रिस्पेक्टमध्ये ही पण लेंथ L होती, राईट. तर इथं आता जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बनेल, बिकॉज हे लेंथला इन्व्हर्स आहे आणि लेंथच अर्धी होत आहे, ही फ्रिक्वेन्सी डबल व्हायला पाहिजे है ना. सो ही फ्रिक्वेन्सी असेल 2 टाइम्स F1, ही वाली. हे F1 होतं इथं, राईट, हे F1 होतं आणि हे F2 होतं है ना. तर हे 2 टाइम्स F1 होईल, कारण लेंथ तुम्ही अर्धी केली आहे आणि लेंथला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही
इनवर्स आहे. इथं काय प्रॉब्लेम होईल बघा, इथे तुम्ही लेंथ डबल केलेली आहे आणि परत फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लेंथला इनवर्स आहे. बिकॉज यू हॅव डबल द लेंथ, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अर्धी होईल. म्हणजे इथं काय होईल, इथं f2/2 होणार. ह्या दोघांना जर मायनस केलं तर आन्सर 4 येणार आहे. असंच म्हटलं त्यांनी. सॉरी, नंबर ऑफ बीट्स प्रोड्युस्ड विल बी विचारलेलं आहे आपल्याला, सॉरी विचारलेलं आहे. हे बीट्स आपल्याला काढायचे आहेत. ओके, वी हॅव टू फाइंड आउट दीज बीट्स. मग आता ह्याला आपल्याला कसं करता येईल बघा बरं. हाऊ कॅन वी सॉल्व दिस क्वेश्चन. तर थोडंसं आपण इथं ट्राय आउट करूयात. ओके, हाऊ कॅन वी सॉल्व दिस क्वेश्चन. ठीक आहे, मी याला असं लिहू शकतो का बघा, 2 टाइम्स f1 म्हणजे 2 × v/2l. हे बघा, हे f1 च्या जागी मी हे लिहितोय आणि f2 च्या जागी v/4l लिहितोय मी. डिवाइड बाय 2 म्हणजे इथं 8l यायला पाहिजे. हे आपल्याला माहित नाही बरं का काय आहे. हे आपल्याला x आहे तो काढायचा आहे. ठीक आहे, मी चुकून इथं 4 लिहिला होता, तो x काढायचा आपल्याला. ही व्हॅल्यू किती येईल बघा बरं, ही व्हॅल्यू किती येईल, हे v/l मायनस v/8l. LCM येणार आहे 8l. हे 8 इकडे मल्टिप्लाय होईल, 8 - 1 7. हे आहे तुमचं x. ओके, लेट अस गो बॅक हिअर. इथं काय आहे, इथं जर आपण 8l म्हटलं LCM, तर हे किती होईल, 4v मायनस हे आहे 2 ना. सो 2v = 2. दॅट मीन्स 4 - 2 इज 2v/8l is equal to 2, meaning v/8l is 1 आलं आपलं. आणि मला किती हवं आहे, v/8l × 7. म्हणजे v/8l जर 1 असेल तर ह्याची व्हॅल्यू किती झाली, हे पूर्ण 1 आहे ना. 7 × 1 इज 1, म्हणजे x ची व्हॅल्यू 7 आहे. मला 7 बीट्स ऐकू येतील. ऑप्शन आहे का बघा एकदा, आहे बघा, झाला आन्सर है ना. थोडंसं पेशन्स ठेवून जर सॉल्व केलात हे प्रश्न होऊन जातील. या प्रश्नामध्ये जर डाऊट असेल तर स्लो परत एकदा रिपीट बघा, यू विल डेफिनेटली अंडरस्टँड. जास्त अवघड नाही येते.